नमस्कार राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप विशेष असणार आहे, कारण हा व्हिडिओ असणार आहे गुरुपौर्णिमाविषयी. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की माझी गुरुपौर्णिमा या वर्षीची कशी होती आणि मी ती कशी साजरी केली. तर तुम्हालाही ती बघायची असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिले मी आधी पूजा मांडणीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर मला ज्या ठिकाणी पूजा करायची होती त्या ठिकाणी मी ती जागा स्वच्छ पुसून घेतली होती आणि त्यानंतर त्यावर पाट ठेवला होता आणि पाटावर लाल कलरचं वस्त्र टाकून त्यामध्ये एक ताम्हण ठेवलं होतं आणि त्या ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवलेली होती. तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही तो फोटोसुद्धा या ठिकाणी ठेवू शकता. तर स्वामींची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवल्यानंतर मी बाजूला फुलांची आरास करत होतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मध्यभागी एक फूल ठेवलेलं आहे आणि चारी बाजूला मी पिवळ्या रंगाची फुलं ही सजावट म्हणून ठेवलेली होती. त्यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात करायची असल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले निरंजन लावून घ्यायचे असते, म्हणजे दिवा हा प्रज्वलित करावा लागतो. त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करता येते. तर मी सुरुवातीला दिवा लावून घेतला आणि त्यानंतर माझ्या पूजेला सुरुवात केली. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एका पानावर मी सुपारी ठेवलेली आहे आणि ही सुपारी गणपती स्वरूप म्हणून आपल्याला ठेवायची असते. प्रत्येक कार्याची सुरुवात ही गणपतीला स्मरूनच आपण करतो, त्यामुळे ही सुपारी मी इथे पानावर ठेवलेली आहे. मला विड्याचे पान मिळाले नाही, त्यामुळे मी एका पानावर ही सुपारी ठेवलेली आहे. आणि नंतर आपल्याला आता या स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा होता, त्यामुळे मी एका भांड्यामध्ये दूध घेतलेलं होतं आणि मी दुधाने अभिषेक केलेला होता. तुम्ही दुधाच्या ऐवजी पंचामृतसुद्धा घेऊ शकता. अगदीच पंचामृत तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता. मूर्तीचा अभिषेक करताना तुम्हाला श्रीसूक्तम किंवा अगदीच श्रीसूक्तम जमत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा सुद्धा जप करून अभिषेक करू शकता. तर इथे मी अशा प्रकारे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला आणि तो अभिषेक करताना आपण स्वामींचा मनामध्ये जप करायचा आहे, जेणेकरून आपली जी भक्ती आहे ती स्वामींपर्यंत पोहोचेल. तर बघू शकता तुम्ही आता दुग्धाभिषेक झाल्यानंतर मी यावर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि स्वामींची मूर्ती आपल्याला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. आणि ह्या मूर्तीची आता मी प्रतिष्ठापना करणार होतो. मी असे ऐकून होतो की स्वामी हे देवाऱ्यात ठेवत नाहीत, स्वामींची अशी वेगळी जागा असावी लागते. त्यासाठीच मी ऑनलाईन काही दिवसापूर्वी एक सिंहासन मागवले होते आणि तेच मी इथे बसवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी त्यावर एक लाल कलरचं वस्त्र टाकलेलं आहे आणि त्यावर स्वामींना बसवलं आहे. त्यानंतर आता आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले स्वामींना हिना अत्तर आवडतं, त्यामुळे आपण स्वामींना अत्तर लावणार आहोत. जर तुमच्याकडे हिना अत्तर नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते अत्तर लावून तुम्ही स्वामींची पूजा करू शकता. त्यानंतर स्वामींना मी अष्टगंध लावला. अष्टगंधसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. स्वामींना अष्टगंध खूप आवडतो, त्यामुळे मी स्वामींना अष्टगंध लावला. त्यानंतर मी स्वामींना आवडतात म्हणून पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं दोन्ही साईडला 2 अशी ठेवून दिली. मला चाफा मिळाला नाही म्हणून मी ही झेंडूची फुलं ठेवली, पण तुम्हाला जर या दिवशी चाफा मिळाला तर अतिउत्तम, कारण स्वामींना पिवळा चाफा खूप प्रिय आहे. पण माझ्याकडे तो नव्हता, त्यामुळे मी झेंडूची फुलं स्वामींना ठेवली. त्यानंतर इथे मी अगरबत्ती लावून घेतली.
अशा प्रकारे मी स्वामींची पूजा करून घेतली. त्यानंतर मी आरती करून घेतली. तर अगोदर मी गणपतीची आरती केली आणि त्यानंतर स्वामींची आरती केली. कारण माझ्या माहितीनुसार कोणत्याही आरतीची सुरुवात ही गणपतीच्या आरतीने होते आणि त्यानंतर इतर ज्या आरत्या आहेत त्या घेतल्या जातात. त्यामुळे मी अगदी तसंच केलं आणि अगोदर गणपतीची आरती घेतली आणि त्यानंतर स्वामींची आरती केली. आणि छान प्रकारे आरती झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता. तर इथे मी स्वामींसाठी पेढ्यांचा नैवेद्य ठेवला होता. पण असं म्हणतात की शक्यतो पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा स्वामींना दाखवला पाहिजे. पण माझ्याकडे पेढे अवेलेबल होते म्हणून मी पेढ्याचा नैवेद्य स्वामींना दाखवला. तुम्ही कोणताही दाखवू शकता. शेवटी आपल्या मनामध्ये भाव असणं महत्त्वाचं आहे आणि देव हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे आपण मनापासून जे करू ते देवापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे मी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वामींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली. जर तुम्हाला पण पूजा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरच्या घरी ही पूजा करू शकता. त्यानंतर मी गेलो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आणि तुम्ही बघू शकता गुरुपौर्णिमा असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी केंद्रामध्ये झालेली होती आणि एवढ्या गर्दीतून स्वामींपर्यंत जाणं काही शक्य झालं नाही. त्यामुळे बाहेरूनच मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे मी गुरुपौर्णिमा माझी साजरी केली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.